सर कोटी रुपये ऐकले आहे, कोट्याधीश लोक ऐकले आहे, गणिताची कोटी म्हणजे काय? त्याचं म्हणणं आहे की सर कोटी रुपये मी ऐकलेले आहे, कोट्याधीश ऐकलेलं आहे, पण गणिताची कोटी म्हणजे काय? तुम्ही पण कन्फ्युज असाल गणिताची कोटी म्हणजे काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या, गणितात कोटी नसते, गणितामध्ये बहुपदी एक टॉपिक आहे, त्याची कोटी असते. कशी असते बघा, समजा इथे एक बहुपदी लिहितोय मी, 5x वर्ग y चा घन वजा 3x y चा चौथा घात प्लस 4x चा 6वा घात आणि y चा 7वा घात. बरोबर. आता ही एक बहुपदी आहे. बहुपदी म्हणजे काय? ए पासून झेड पर्यंत जे अक्षर गणितात येतात ना, तर एक समीकरण तयार होतं, त्याला म्हणतात बहुपदी. आता याची आपल्याला कोटी काढायची. कशी काढतात माहितीये की जे x आहे y आहे प्रत्येक ग्रुप करून घ्यायचा. या ग्रुपमध्ये x चा घात 2 आहे अधिक y चा घात 3 आहे, याची बेरीज करा, येते 5. या ग्रुपमध्ये पहा x चा घात कुणीच नाही म्हणजे 1 आहे, 1 आहे, y चा घात 4 आहे, 1 आणि 4 किती होतात? 5. तिसरा ग्रुप बघा, x चा घात 6 आहे, y चा घात 7 आहे, 6 आणि 7 किती होतात? 13 होतात. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये की तुम्हाला ही जी बेरीज केली, ही बेरीज सगळ्यात जास्त मोठी कुठं आली? 13. म्हणजे या बहुपदीची कोटी किती आहे माहिती तुम्हाला? 13. म्हणजे जाता जाता एकच सांगतो, कोटी म्हणजे काय? जी मोठी ती कोटी. समजलं सगळ्यांना?